मित्रांनो, आता असलं भाडं उचललो मी 200 रुपयाचं. लय अवघड झालं. आता कमसे कम मला अर्धा तास रिकामं जावं लागल. एवढं लांब आलोय मी. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो आता कुठं आलो मी. बघा, पूर्ण गाव एरिया, पूर्ण गाव. इकडं कोण बुकिंग करणार, कशासाठी करणार? पूर्ण गाव. बघा इकडं शेत, बघा शेत एकदम कारखाना, मालरान, डोंगर, शेत. तर अशा ठिकाणी यायचं जर म्हणलं तर तुम्ही आपलं मीटरनंच येत जावा. आता मी माझं मीटर काम करणं झाले, काय चालू आहे, पर थोडं पुढे गेले की ऑटोमॅटिक बंद पडाले. काय जर त्याचा प्रॉब्लेम आहे, सेटिंग करून घ्यावं लागते. त्याच्यामुळं मी काय मीटरनं चला म्हणाले कस्टमरला. आणि बुकिंग उचलताना आपणाला बघत बसायला जमत नाही, पटकन उचलावं लागते. का नाहीतर मग दुसरं कोणी तर उचलते. आता झाली आपली हैराण, काय करावं, एखाद्या वेळेस होत असते. का पूर्ण मालरानात येऊन थांबला. एक माणूस कशासाठी येणार त्याने? का असं टेम्पो बिम्पू धरून जाणार, आणि इकडे जाणार कोण आहेच नाही. पूर्ण गाव एरिया आहे, मालरान. लय अवघड झाले धंदा. बघतो आता पुढे जातो. आता मला परत वापस जायचं हिंजवडीला म्हणल्यावर अर्धा तास दाखवायला. वापस आता लोकेशन टाकून चाललो. मला पण रस्ते माहीत नाहीत, तर बघतो आता. तर फटाफट सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. लय मेहनत करावं लागते. पैशा पाण्याशिवाय जिंदगी नाही. आता तुम्ही जर सबस्क्राईब केलो तर आपलं काय तर मॉनिटाईज होईल. कुठल्या तर आशानं आपलं चालू आहे. हे बघा, निघालो आता. माझी एक चावी हरपल्या हिंजवडीमध्ये. राव, ते काय आपलं बॅच इथं लावलं नव्हतं, त्याच्यामुळं ते काढताना चावी पडले गडबडमध्ये. कुठं पडले काय माहीत. बघितलं तरी काय दिसाय नाही, पण चावीचं लय अवघड झाले. चावी हरवली माझी. बघतो कसं आहे काय नाही. अजून एक आहे एक्स्ट्रा, पण एक हरवली. जरा अवघड वाटायला चावी हरवल्यामुळं. तर आता निघतो मित्रांनो. पुढं गेल्यावर परत काय चांगलं असल्यावर बनवतो व्हिडिओ अजून एकदा. एअरपोर्ट एवढं करते पापा, गाडी उभा करायचा का नाही. करते रे बाबा एअरपोर्ट. गाड्यांचे पार्किंग जर बघितले तुम्ही, गाडी उभा करायचा जागा नाही म्हणतो आता. नुसतं फोर व्हीलर, नुसतं फोर व्हीलर, नुसतं फोर व्हीलर. बा बा बा, कंटाळा आला. रात्रीचे वाजले 10. नुसतं फोर व्हीलर हो. तुम्हाला एअरपोर्टमध्ये जर गाड्यांचे पार्किंग दाखवलो, लय परेशान होणार तुम्ही. एवढं मोठं एअरपोर्ट. थोडा आलो आता. बघतो अजून एखादी ट्रिप आणतो. बघतो कसं होते काय. एअरपोर्टमध्ये गर्दी बघून मी तर परेशान झालो. नुसतं ट्रॉफिक, नुसतं ट्रॉफिक एअरपोर्टमध्ये. एवढं तोंडाला फोड यायला लागले. झालं वय आपलं आता. म्हणून आता फ्रेंच कट ठेवलं. असं कसं वाटलं फ्रेंच कट घरीच केल्यामुळे जरा हे वाकडं गेले. हो चला. बरं ओळखीच्यात आपलं कर म्हणतात आपणाला. बघितलं की नादच खोळा आपला. हां चला, ठेवतो मग. चला बाय.